jungle. मिरजेत पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरसाठी उन्हात नागरिकांच्या रांगा। एकीकडे प्रशासनाकडून घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मिरज शहरात मात्र नागरिकांना गॅससाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील अनेक गॅस एजन्सीमध्ये सध्या 10 ते 12 दिवसाचा वेटिंग कालावधी असल्याचे चित्र दिसून येत आहे। मिरजमधील इंडियन गॅस एजन्सी तसेच सुलान गॅस एजन्सी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे। वाढलेल्या वेटिंगमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी गॅस मिळवण्यासाठी झुंबड उडत असल्याचे पाहायला मिळत आहे। दरम्यान गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा दावा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठा विरोधाभास दिसून येत आहे। त्यामुळे संबंधित विभागाकडे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गॅस पुरवठ्याची तपासणी करावी तसेच नागरिकांना तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे। शिवसेना उपशहरप्रमुख प्रकाश आगिरे, आज मी इथे इंडियन गॅस इथे आलो होतो। लोकांना उन्हाचा तडाखा फार त्रास होत आहे। जर ह्यावर कोणी काही केलं नाही तर आम्ही आंदोलन करणार। त्या लोकांना DSC नंबर, हे नंबर, ते नंबर, लोकांची मुलं बाळं उपाशी मराल्यात आणि यांनी DSC नंबर हुडकत बसल्यात। जोपर्यंत याच्यावर कोण कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही ह्या इंडियन गॅसवाल्याला इथून पुढे उघडून देणार नाही। हे तुम्ही दक्षता घ्यावी। जय महाराष्ट्र। पुरवठा वितरणने आपण ह्या गॅस वितरणच्या मागे लागावं, यांना विचारावं की यांची माणसं कुठं आहेत। लोक उपाशी माराल्यात, विनाकाराचे लोक उभारलेले आहेत, त्यांना काय कळत नाही आहे। जरा तुम्ही लक्ष घालावं। आज माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात LPG सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ ही कशी सुरू आहे। आज आपण इथं बघितलं तर 1200 वेटिंग आहेत। तर भारत सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की LPG आणि पेट्रोल डिझेलचा पुरवठा कुठंच कमी पडणार नाही। असं असताना 1200 वेटिंग होतात कसे? तर या संदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका असंही भारत सरकारनं म्हटलेलं आहे। परंतु जे काही आता मागं चित्र दिसत आहे यामध्ये काही काळबैर आहे का, ब्लॅक चालू आहे का, याचा संशय होत आहे। पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनानं पाठपुरावा केलेला आहे, त्याची अंमलबजावणी इथं होताना दिसत नाही आहे। याचं कारण काय? दररोज देशात 28 लाख हा सिलेंडर LPG पुरवठा चालू आहे असं भारत सरकार म्हणतं। तर पण आज आपण इथं बघत आहोत की इंडियन गॅसच्या समोर लोकांची कशी गर्दी लागलेली आहे, त्यांची तारांबळ कशी उडलेली आहे। बुकिंग केल्यानंतर 15-15, 20-20 दिवस गॅस मिळत नाही आहे। सुरुवातीला 21 दिवसानंतर बुकिंग केल्यानंतर गॅस मिळत होता, आता 25, आता 35 दिवस असं झालेलं आहे। हा भोंगळ कारभार आता इंडियन गॅसचा समोर येताना दिसत आहे। याची कठोर कारवाई शासनाने करावी। पुरवठा अधिकारी काय करत आहेत याच्याकडे लक्ष द्यावं पुरवठा अधिकाऱ्यांनी, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।